हा ब्लॉग आज आपला अचानक असा चालू होतोय. हे आम्ही असं जरा टाइमपासला थांबलोय. लोणावळ्याला चाललोय गाईस. वन्स अगेन वे टू लोणावळा. खूप जास्ती गर्दी आहे, खूप जास्ती ऊन आहे. पहिला बहिरी देवाच्या दर्शनाला चाललोय, नंतर जाऊ रेडी वगैरे होऊ, डोंगर जाऊ आणि एकविरेला जाऊ. आमचे काका विचारले, आम्ही दमवलं काकाला. मागे गँग चालवली ती नशीब समजायची आहे की नाही. इकडे चला चला चला, बसायला टाइम नाही. चला अरे अजून नाही पोचलो. डोकं खूप दुखतं. 21 झालेत आणि आम्ही आता एकविराईच्या दर्शनाला जातोय. गाडी इथे पार्क केली. आता मी दर्शनाला जातोय. बाकीचं पुढचं मी तुम्हाला अजून दाखवते. सगळं घाईघाईत चालू आहे ॲक्च्युली आमचं. आमची स्वतःची गाडी असताना पण आम्ही रिक्षाने आलो. ती उलट्या खात होती गाडी, म्हणून आम्ही या गाडीत आलोय. सो आता आम्ही आलोय पायथ्याशी वरती रिक्षाने. आता चढायला सुरुवात करतो. काय माहिती गर्दी तर गाड्यांची खूप दिसतेच आहे. आता बघू, आम्ही एवढी फॅमिली आहोत ते चढतो. 5 मिनिटात रेडी झालो. काय ऑप्शन नाही आहे. हॅलो हां लो आम्ही फायनली वरती. एवढी अशी गर्दी नाही आहे. उद्या होईल बिकॉज उद्या संडे आहे. फायनली हॅलो. एवढी पण गर्दी नव्हती. आता आलोय आम्ही. 10 मिनटं होतं फक्त आम्ही लाईनीत. आता आतमध्ये जाऊ. काय माहिती आतमध्ये काढून देतील की नाही व्हिडिओ. सो आता माझं एकविराईचं दर्शन झालं. आम्हाला आरती भेटली. आम्ही खूप लकी आहोत. आरती भेटली आम्हाला एकविराईची. तर आता मी बाहेर निघतो. बाहेर एवढं मस्त नेचर आहे ना. चला दाखव यार. नेचर झाला एकदम हेवन. एकच नंबर.
आणि इथे एकविराईचं दर्शन झालं आमचं. फिरायला आलोय ना. एकच नंबर. एवढं मस्त नेचर, ते पण एकविरा इथे तर मी फर्स्ट टाइम बघितलं. काय भारी वाटतं. नाही रोजप्रमाणे आम्हाला टाकली स्वतःची सेल्फी काढतात, आम्हाला आमची काढायला लागते. खूप भारी, खूप भारी, खूप एकदम आरती भेटली तिथेच आम्ही ब्लेस्ड आहोत एकदम. एक बरोबर. हळू घाई करायचं नाही. आता उतरतोय आम्ही. रात्र काळोख झालं पण मस्त वाटलं एकदम. दमलेत सगळे. हाय बाप, भयानक वाटतं एकदम. एवढं काळोख काय, इथं लाईट्स का नाही आहेत. हे दुसऱ्या रस्त्याने आलो आहे आम्ही खाली, म्हणजे डायरेक्ट पहिला येताना रिक्षाने वरती आलो आणि हे उतरतं देवीच्या पायरीजवळ. सो काळोख बघ किती डेंजर. या पाया पडायला जातोय आम्ही आतमध्ये. जरा त्यांची शॉपिंग चालू आहे. झालं दर्शन. आता बघा, आता किराणा मालाचं कडे थांबून सगळं मस्त जेवणाचं सामान घेतोय. आणि आता जाऊन घरी साफसफाई करायची आहे. बिकॉज दुसऱ्यांची रूम आहे, जरा घाण झाले. बघा थकलोय खूप, करायचीच आता काय. हे बसलेत सगळे इथे. एव्हरीवन हॅज गिवन देअर काम. नम्रता की जेवण बनवते आणि दीदी झाडू काढते आणि ती घाबरते इन्सेक्ट्सला. आणि प्रवीण काका खातात आहे. कोण आहे रे? ते सोडून दे, तो जाईल पहिला. तू झाडू तुझं काढ पहिला. उसाला घेतो. आणि इकडे खूप घाण आहे. गप्पा गोष्टी करतात आहे. अरेला काय आलं? कुंकू गेला ना तुझा अजून. मला देतो. दमलो अजून काम, म्हणजे खूप घाण होती. आय गेस ते राहत नाही ते पप्पाच्या फ्रेंड्स आहे रूम. सो आम्ही इथे येऊन खूप साफसफाई केली. घरी पण तेच, बाहेर पण तेच. असं वाटतं की घरात झोपून दिवस काढला सुद्धा बरं झालं. आळशी बोलतात नाही, माझी मम्मी तर तेच बोलते. सो आता जेवण चालू आहे, चिकन बनवत आहेत आणि मग जेवू. दमलो आता खूप सारं. तर जरा गाणी बिणी लावू, मजा करू, बघू. ताकद तर नाही आहे. दिवसभर हॅक्टिक दिवस होता खूप. कपडे धुवून पण झाले माझ्या मम्मीचे. हे कपडे सुकून ते सोय सगळं मस्त मोठं आहे. आणि काका प्रोजेक्टर लावत आहेत. मस्त सोय आज रात्रीची प्रोजेक्टर सोबत. उद्या आमचा फेवरेट, आम्ही आमच्या कझनसोबत खाणार आहोत. आचार बनवून चिकन तर झालं आहे. सगळं सामान पण आणलं घरी. जरा बसलोय आता. इथे राहायला आलो ते इथे असं राहतोय. बस बस. इथे जंगला सकाळी दाखवून कसं दिसते. कुठेतरी बँड वाजतोय मस्तपैकी. आम्हाला पण बोलवा नाचायला.
हे काय थांबलं, वेळ गेला. काकी किती वाजता उठलीस? 7 वाजता उठली. मम्मी किती वाजता उठलीस? 7 वाजता. आणि म्हणजे दीदी 8 वाजता उठली आहे फक्त, आणि मी 8:30 वाजता उठली. गाय तर राहणार आहे वाटतं तुमच्या. अरे मला तो गेम आठवतोय शोरवाला, रॉब्लॉक्स मधला. पाणी दे, पाणी दे, पाणी दे. पाणी पहिला घेऊन बसायचं सगळं. ये अजून एवढा काय. काय बरं ते काय अम्मा? खरं काय? काम करणार. वास भारी येतोय रे. गॉड ब्लेस यू. मी मॅगीमध्ये ते अंड्याचा गरा टाकणार. हा गरा उडलाय कारण का मी खात नाही. उरलंय नाही तर तुझंच काढून दे. हा मग तेच. हा बरोबर बरोबर, मी नाही खात गरा. मसाला आहे ना. हे रात्रीच्या तुम्हाला दाखवू नाही शकले असं सराउंडिंग आहे जिथे आम्ही राहिलो होतो काल. पावसाच्या इथे पूर्ण पाणी वगैरे भरते. तिथे एक वेळेचा डोंगर आहे पाठी. हा मटण बनवते. मटन आता जरा बसलोय, मग जेवायचं आणि निघायचं. मग उद्या ऑफिसला जायचं आहे. आता आमचं जेवण वगैरे झालं. आता आम्ही थोड्या वेळात निघू. गॅलरी वगैरे साफ केलं आहे आमच्याकडे. आणि तिथे एकविऱ्याचा डोंगर आहे, मी तुम्हाला दाखवते. तुम्हाला थोडंसं झूम होईल तेव्हा बघा, मस्त दिसतो इथून एकविऱ्याचा डोंगर. मम्मी गेली. तर निघायचा टाईम झाला आमचा. एकविऱ्याचा डोंगर दिसतो. आणि इथे सगळे कामकाज चालू आहेत बंगल्यांची, लोकांची. ते आम्ही जिथे राहतो तिथे ॲक्च्युली कोणच नाही राहत, फक्त ट्रिपपुरती लोक येतात आणि जातात ज्याने रूम घेतलं. हे बनतोय. सो आता बाय बाय एकविराई. चाललोय आम्ही आमचे घरा.